बीटरूटपासून आपल्याला छानशी पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहे. बीट खाल्ल्यामुळं अनेक फायदे शरीरासाठी होत असतात, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. आता त्यासाठी मी एक फ्रेश असा बीट घेतलेला आहे आणि चाकूने मध्ये कट करून घेत आहे. त्यानंतर त्याचा एक पोर्शन घेऊन त्याची पूर्ण सालं चाकूने काढत आहे. हे बघा, सहज निघतात आपले चाकूने. व्यवस्थित काढायचे का बीटचे साले. त्यानंतर पूर्ण सालं बाजूला काढून खिसणी घ्यायची आणि खिसून घ्यायची, म्हणजे आपल्याला पटकन ते वाटले जातात. अशा पद्धतीने ना आपण बीट खिसून घेतलेले आहे. आता खिसताना मी पूर्ण पण नाही घेतला, अर्ध्याच्या वर असं खिसलेलं आहे, म्हणजे आपली अर्धी वाटी होईल एवढं बीट मी खिसलेलं आहे. आता त्यानंतर मिक्सरचं छोटं भांडं घेतले, त्यामध्ये 1 वाटी पोहे घातलेले आहेत, कच्चे पोहे. ते मिक्सरमधून ग्राइंड करून घेत आहे. आता मिक्सरमध्ये ग्राइंड केल्यावर थोडेसे असे दरदरास ग्राइंड केले. त्यानंतर 1 वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा घेतलेला आहे, तेही मिक्सरमधून बारीक करून घेत आहे. हे बघा, अशा पद्धतीने मस्त असे रवाळ ग्राइंड झालेले आहे. त्यानंतर आपण खिसलेला बीट टाकून घ्यायचे आहे. अर्धी वाटी बीटाचा खिस आहे, त्यामुळे ते टाकून घेतलेले आहे. 1 वाटी पोहे, 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी बीट, अशा प्रमाण घेतलेलं आहे. आता त्यामध्ये 2 चमचे फ्रेश दही टाकलेले आहे. नंतर हे सर्व मिक्स करून ग्राइंड करून घ्यायचं. अशी छानशी अशी पेस्ट तयार करून घ्यायची. हे बघा, किती स्मूथ असं त्याचं बॅटर झालेलं आहे. ते एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि राहिलेलं थोडंसं पाणी टाकून परत ग्राइंड करून घ्यायचं, म्हणजे सगळं पोर्शन त्यातलं निघतं. आणि त्यामध्ये टाकून द्यायचं आणि चमच्याने 1-2 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं. हे बघा, किती छान अशी त्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे. आपल्याला अशाच पद्धतीने आता हे बॅटर करून घ्यायचं आहे. त्यानंतर ते 10 मिनटं तरी रेस्ट करायला ठेवायचं. तोपर्यंत आपण त्याची चटणी तयार करून घेत आहे, हिरवी चटणी. आता हिरवी चटणी बनवायला लागणारं सामान, तर पहिल्यांदा मी छोटं मिक्सरचं भांडं घेत आहे. त्यामध्ये आता कोथिंबीर टाकत आहे, पण कोथिंबीर मी दांड्यासकट घेतलेली, अगदी कवळे दांडे घेतलेले चाकूनी, त्याचे मिक्सरमध्ये बारीक होईल लवकर. आता ते टाकून घ्यायचं आहे. आता दांड्यांचा फ्लेवर पण खूप छान लागतो. त्यानंतर 3-4 लसणाच्या पाकळ्या, 2-3 आल्याचे तुकडे आणि मिरच्या आपल्या तिखटप्रमाणे आवडीनुसार मी 3 टाकलेले आहेत. नंतर मी ड्राय पुदिना टाकलेला आहे थोडासा असा. त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा दही टाकलेले आहे फ्रेश. त्याच्यानंतर थोडी साखर टाकलेली 1/4 चमचा. नंतर भाजके फुटाणे टाकलेले आहेत. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेले आहे आणि थोडंसं असं दही घेतलं होतं त्या भांड्यात पाणी टाकून. आता मिक्सरला छानपैकी असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे.
हे बघा किती छान झालेली आहे पेस्ट. त्याची कन्सिस्टन्सी बघा, एकदम शायनिंग आलेली आहे ह्या चटणीला. आता ते एका बाउलमध्ये काढून घेत आहे. आता तडका द्यायचा आहे चटणीवर. त्यासाठी गॅसवर तडका पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं. तेल थोडं गरम झालं, गॅस स्लो फ्लेमवरच ठेवायचा. त्यानंतर पाव चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये कढीपत्त्याचे थोडे पाणी टाकायचे, तेही चांगले परतून घ्यायचेत. आता गॅस बंद करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाव चमचा हिंग टाकलेला आहे, आणि तडका देऊन घ्यायचा आणि ते चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण रेस्ट करायला ठेवलेलं बॅटर काढून घ्यायचं. हे बघा किती छान असं झालेलं आहे, एकदम स्मूथ झालेलं आहे आणि त्याला चिकनाई पण आलेली आहे. मस्त टेक्स्चर आहे त्याची. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त बॅटर झालेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा खायचा सोडा टाकायचा आहे. हे बघा, तेही मिक्स करायचं. आता आपलं बॅटर अजून हलकं झालेलं आहे. आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये थोडंसं असं तेल टाकलेलं आहे. त्याच्यावर आता 1 चमचा टाकून घ्यायचं. आता जास्त पसरायचं नाही, अगदी हलक्या हातानेच थोडंसं असं त्याला स्प्रेड करायचं आणि गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायचा, म्हणजे छानपैकी असं तयार होईल. आता हे बघा, हळूहळू असे बुडबुडे यायला लागलेले आहेत त्याला. म्हणजे आपलं बॅटर एकदम परफेक्ट झालेलं आहे. हे बघा किती मस्त झालेले आहे. त्याच्यावर आता थोडंसं असं तेल सोडायचं आणि एका साईडने छानपैकी तयार झालं की मग दुसरी साईड उलटायची. आता हे बीटचे आपण पदार्थ भरपूर असे करण्यासारखे, जेणेकरून आपल्या पोटामध्ये बीट गेलं पाहिजे. आता हे अशा पद्धतीने खाल्लं तर लहान मुलांना पण खाऊ शकतात. शाळेमध्ये जाताना डब्यावर पण आपण देऊ शकतो, किंवा आपण नाश्त्यासाठी एक चांगला ऑप्शन आहे. बीटापासून उत्ताप्पे, बीटापासून इडली, भरपूर करण्यासारखं आहे काय जेणेकरून आपल्या पोटात बीट गेलं पाहिजे. हे बघा, आता एका साईडनी छानपैकी ते भाजलं की दुसरी साईडनी पण छानपैकी भाजायचं. काढून घेऊया. बीटापासून अजून तुम्हाला काही पदार्थ येत असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. आता चमच्याने परत पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा बॅटर टाकून बॅटर चांगलं स्प्रेड केलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण सर्व उत्ताप्पे तयार करत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन छान छान रेसिपी अशाच तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल. भेटूया नवीन अशाच रेसिपीमध्ये. धन्यवाद.